Hello friends, welcome back to my YouTube channel. Friends, today's our new topic is make it exclamatory. Friends, हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. स्कूलच्या एक्झामसाठी तसेच सर्व टाईपचे जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात त्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. तुम्हाला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स चेंज इनटू असर्टिव्ह सेंटेन्स, असर्टिव्ह सेंटेन्स चेंज इनटू एक्सक्लेमेटरी सेंटेन्स या टाईपचे तुम्हाला सेंटेन्सेस बनवायला विचारले जातात. चला तर मग बघूया मेक इट एक्सक्लेमेटरी. फ्रेंड्स, आधी बघूया आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय. An exclamatory sentence expresses some sudden or strong feelings. It always ends with an exclamation mark. बघा फ्रेंड्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय. आपल्या मनातले जे काही विचार असतात, फॉर एक्झाम्पल तुम्ही दुःखी असाल, आनंदी असाल, कधी तुम्हाला एखाद्या गोष्टीचा समजा तुम्हाला कोणी अचानकपणे गिफ्ट दिलं, सरप्राईज गिफ्ट दिलं, तर तुमच्या तोंडातून कसं अचानक शब्द बाहेर पडत असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय म्हणता, वाव व्हॉट अ नाईस गिफ्ट. या पद्धतीने आपल्या तोंडातून अचानक जे शब्द, उद्गार किंवा एक्सक्लेमेटरी वर्ड्स आपले बाहेर पडत असतात किंवा आपण बोलत असतो त्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असं म्हटलं जातं. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा जो शेवट असतो किंवा या सेंटेन्सचा एंड हा एक्सक्लेमेशन मार्कने होत असतो. म्हणजे तुम्हाला सोपी पद्धत सांगते, आपला आय जो असतो उलटा आय म्हणजे काय, एक्सक्लेमेशन मार्क. ठीक आहे. वी कॅन चेंज एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस टू असर्टिव्ह सेंटेन्सेस and some assertive sentences into exclamatory sentences keeping the same meaning. बघा फ्रेंड्स, आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं असर्टिव्ह सेंटेन्समध्ये आणि काही असर्टिव्ह सेंटेन्सेस असतात त्याचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये इंटरचेंज करू शकतो आणि त्याचं मिनिंग न बदलता, मिनिंग तेच ठेवून आपण इंटरचेंज करू शकतो. When we change assertive sentence into exclamatory sentence, it starts with what oblique how and ends with an exclamation mark. बघा, जेव्हा आपण इंटरचेंज करत असतो असर्टिव्ह सेंटेन्सचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये, जेव्हा आपण चेंज करत असतो तेव्हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तयार करताना किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात ही व्हॉट किंवा हाऊ या शब्दाने होत असते आणि त्याचा शेवट एक्सक्लेमेशन मार्कने होत असतो. ठीक आहे. बघा, आता एकदम सोपी ट्रिक सांगते तुम्हाला. आता इंटरचेंज करायचं आहे आपल्याला. असर्टिव्ह सेंटेन्सचं एक्सक्लेमेटरीमध्ये चेंज करायचं असेल आणि जेव्हा व्हॉटने जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर त्याचे काही नियम आहेत, ते बघूया. मग आता जर सेंटेन्समध्ये ए आणि ॲन हे आर्टिकल आलं असेल, सेंटेन्समध्ये ए किंवा ॲन हे आर्टिकल्स असतील, तर आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात ही व्हॉट या शब्दाने करायची असते. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर सेंटेन्समध्ये असर्टिव्ह सेंटेन्समध्ये ए आणि ॲन आर्टिकल आलं की सुरुवात कशाने करायची, व्हॉट या शब्दाने सुरुवात करायची आहे. ठीक आहे. बघा, आता फॉर्म्युला बघूया. बघा, मी तुमच्यासाठी एक छोटासा फॉर्म्युला तयार केलेला आहे. व्हॉटने सुरुवात केली, त्याच्यानंतर आर्टिकल्स घ्यायचे, ए आर्टिकल. ठीक आहे. ऑब्लिक ॲन प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस नाउन
प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस एक्सक्लेमेशन मार्क. आता फ्रेंड्स, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी प्रत्येक शब्दाचे तुम्हाला अर्थ सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे आता तुम्हाला सगळ्या शब्दांचे अर्थ हे माहितीच असणार आहे. आणि हा फॉर्म्युला वापरल्यानंतर जर वाक्यात व्हेरी असेल तर तो व्हेरी काढून टाकायचा आहे, तो व्हेरी रिमूव्ह करायचा आहे. एक्झाम्पल्स बघूया. आता पहिलं सेंटेन्स बघा, यू आर अ व्हेरी काइंड मॅन. आता बघा, या वाक्यामध्ये आर्टिकल आलेलं आहे ए. जर आर्टिकल असेल तर वाक्याची सुरुवात ही नेहमी वॉटने करायची. जेव्हा आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये चेंज करणार तेव्हा आपण सुरुवात वाक्याची एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात ही वॉटनेच करायची आहे. ठीक आहे. वॉट घेतला प्लस आर्टिकल घेतला, आपण ए आर्टिकल घेतलं. त्यानंतर ह्या सेंटेन्समध्ये ॲडजेक्टिव्ह आपल्याला माहिती आहे. ॲडजेक्टिव्ह हे नेहमी कशा पूर्वी येत असतं? नाऊनच्या पूर्वी येत असतं. मग आपण काइंड घेतलं. त्याच्यानंतर नाऊन मॅन आहे. हां, त्याच्यानंतर सब्जेक्ट. आता सब्जेक्ट हा नेहमी वाक्यात कुठे असतो? सुरुवातीला असतो. मग तो सब्जेक्ट घेतला आपण. या वाक्यात सब्जेक्ट काय आहे? यू. मग यू घेतला आणि त्याच्यानंतर आपण वर्ब घेतला आर आणि शेवटी एक्सक्लेमेशन मार्क दिलेला आहे. मग वाक्य कसं तयार होणार? व्हॉट काइंड मॅन यू आर. ठीक आहे. आता सेकंड सेंटेन्स बघूया. शी वॉज अ व्हेरी पॉप्युलर डॉक्टर. बघा, आता इथं ती एक पॉप्युलर डॉक्टर आहे, प्रसिद्ध डॉक्टर आहे. आपण हे सहज बोलून जातो, पण आपल्याला असं बोलायचं ती किती पॉप्युलर डॉक्टर आहे, किती प्रसिद्ध डॉक्टर आहे ती. मग आपल्या बोलण्यात लगेच चेंज होतं की नाही? म्हणूनच त्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असं म्हटलं जात असतं. म्हणजे बोलताना आपण कसं बोलत असतो? अगदी वेगळ्या पद्धतीने आपण बोलत असतो, अगदी जोर देऊन आपण बोलत असतो. बघा, ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये आपण काय बोलणार? ती एक प्रसिद्ध डॉक्टर आहे. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जेव्हा आपण तयार करत असतो, किती प्रसिद्ध डॉक्टर आहे ती, आहे की नाही दोन वाक्यांमध्ये फरक? चला मग आता आपण सेंटेन्स तयार करूया. बघा, आता वाक्यात आर्टिकल आहे ए. मग सुरुवात कशाने होणार? वॉटने. नंतर घेतलाय आपण आर्टिकल ए. त्याच्यानंतर याच्यात ॲडजेक्टिव्ह काय आहे? पॉप्युलर. त्याच्यानंतर नाऊन काय आहे? डॉक्टर. त्याच्यानंतर वाक्यात सब्जेक्ट काय आहे? शी. मग आपण सब्जेक्ट शी घेतला आहे आणि वर्ब वॉज घेतला आहे. आणि नंतर एक्सक्लेमेशन मार्क दिलेलं आहे. बघा, मग वाक्य कसं तयार होणार? व्हॉट अ पॉप्युलर डॉक्टर शी वॉज. हाऊचा देखील वापर होत असतो. जेव्हा सेंटेन्समध्ये आर्टिकल्स नसतील तेव्हा आपण कशाचा वापर करायचा आहे? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करताना एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात ही हाऊने करायची आहे. ठीक आहे. फॉर्म्युला बघूया आपण. हाऊ प्लस ॲडजेक्टिव्ह ऑब्लिक ॲडवर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब आणि रिमूव्ह व्हेरी. वाक्यात व्हेरी असेल तर तो काढून टाकायचा आहे. आता एक्झाम्पल्स बघूया. बघा, शी सिंग्स व्हेरी स्वीटली. आता वाक्यात आर्टिकल आहे का आधी बघून घ्यायचं. वाक्यात आर्टिकल नाही आहे. मग वाक्याची सुरुवात आपण कशाने करायची आहे? हाऊने करायची. मग हाऊने सुरुवात केली, हाऊ लिहिलं. त्याच्यानंतर स्वीटली काय आहे? ॲडवर्ब आहे. मग आपण ॲडजेक्टिव्ह असेल किंवा ॲडवर्ब असेल तर मग ॲडवर्ब लिहायचा आहे. स्वीटली हे ॲडवर्ब आहे. आणि सब्जेक्ट काय आहे? सब्जेक्ट हा नेहमी वाक्याच्या सुरुवातीला असतो. सब्जेक्ट आहे शी. मग शी घेतला आणि वर्ब सिंग्स. मग वाक्य कसं तयार होणार? हाऊ स्वीटली शी सिंग्स एक्सक्लेमेशन मार्क.
ठीक आहे. आता पुढचं वाक्य बघूया. ही वॉज व्हेरी स्लो. तो खूप स्लो आहे. किती स्लो आहे हा? आपण अगदी स्पॉन्टेनियसली बोलतो की नाही. मग आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करताना बघा, आता वाक्यात आर्टिकल नाही आहे. आर्टिकल नसल्यामुळे आपण कशाने सुरुवात करणार? हाऊने सुरुवात करणार, बरोबर. मग हाऊ घेतलं, त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह काय आहे? स्लो. सब्जेक्ट नंतर घेतला सब्जेक्ट, वाक्यात सब्जेक्ट आहे ही, मग ही घेतला आणि नंतर घेतला वर्ब. वर्ब घेतला वर्ब घेतला वॉज. आणि वाक्यातला जो व्हेरी शब्द आहे तो आपण प्रत्येक वेळेला काढून टाकायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे. ठीक आहे. तिसरा सेंटेन्स बघूया. द मॅन वॉज व्हेरी क्रुएल. हा माणूस खूप दुष्ट आहे. आपण सहज असं साध्या वाक्यात बोलतो. किती दुष्ट माणूस आहे हा. हे झालं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. अगदी स्पॉन्टेनियसली आपल्या तोंडातून बाहेर पडलेलं हे वाक्य आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता बघूया कसं करायचं आहे. वाक्यात आता आर्टिकल नाही आहे. वाक्यात आर्टिकल नसल्यामुळे आपण हाऊ या शब्दाने सुरुवात केलेली आहे. वाक्यात आर्टिकल नसल्यामुळे हाऊ या शब्दाने सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. मग हाऊ घेतला, त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह आहे क्रुएल. मग ॲडजेक्टिव्ह घेतला क्रुएल, त्याच्यानंतर घेतला सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे? द मॅन. मग द मॅन हा सब्जेक्ट घेतला. व्हेरी हा वर्ड रिमूव्ह केलेला आहे आपण, आणि नंतर आपण वर्ब घेतलेला आहे आणि एक्सक्लेमेशन मार्क आपण दिलेलं आहे. मग वाक्य कसं तयार झालं? हाऊ क्रुएल द मॅन वॉज. ठीक आहे. बघा आता बघा, आता इफ असर्टिव्ह सेंटेन्स स्टार्ट्स विथ आय विश. जर असर्टिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही आय विशने झाली असेल तर फॉर्म्युला काय आहे बघूया आपण. बघा, जर वाक्यात आय विश असेल तर मग काय करायचं आपल्याला? ओ ऑब्लिक ओल्ड वापरायचा आहे. मग रिमूव्ह आय विश. आय विश हा शब्द हे वर्ड्स रिमूव्ह करायचे आहेत, प्लस रेस्ट ऑफ द सेंटेन्स. आणि उरलेलं जे वाक्य आहे, नंतरचं जे वाक्य आहे ते आपल्याला जसंच्या तसं लिहायचं आहे. अँड वेन वी यूज इफ ओनली इन्स्टेड ऑफ आय विश. आणि जेव्हा आय विश ऐवजी जेव्हा आपण इफ ओनली वापरत असतो, एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये जेव्हा आपण इफ ओनली वापरत असतो, वी रिमूव्ह दॅट ऑल्सो. आणि आपण सेंटेन्समधला दॅट सुद्धा काय करायचं आहे? काढून टाकायचं आहे, रिमूव्ह करायचा आहे. एक्झाम्पल्स बघूया. फर्स्ट सेंटेन्स बघा. आय विश दॅट आय वेअर अ गार्डनर. आता वाक्यात जर आय विश असेल तर आपण ओ दॅट वापरू शकतो, ओल्ड वापरू शकतो, किंवा इफ ओनली या तिघांपैकी आपण कोणतेही वर्ड्स वापरू शकतो. ठीक आहे. मग आपण काय केलं? आय विश रिमूव्ह केला आहे, आय विश काढून टाकला, त्याच्यानंतर आपण काय वापरला? ओ. आणि उरलेलं जे वाक्य आहे दॅट आय वेअर अ गार्डनर, आणि शेवटी एक्सक्लेमेशन मार्क दिलेला आहे. मग वाक्य कसं तयार झालं? ओ दॅट वेअर अ गार्डनर. आता आपण उल्ड हा शब्द वापरून कसं वाक्य तयार होईल बघा. उल्ड वापरायचं आणि उरलेलं जे वाक्य आहे ते आपल्याला जसंच्या तसं लिहायचं आहे. दॅटपासूनचं जे वाक्य आहे ते जसंच्या तसं लिहायचं आणि एक्सक्लेमेशन मार्क द्यायचा आहे. मग वाक्य कसं तयार होणार? ओल्ड दॅट आय वेअर गार्डनर. आता बघा, जर इफ ओनली आपल्याला वापरायचं असेल,
इफ ओनली जेव्हा आपण वापरत असतो, जेव्हा वाक्यात आय विश हे वर्ड्स येतात तेव्हा आपण इफ ओनली वापरतो, तेव्हा दॅट आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. बघा वरच्या 2 वाक्यांमध्ये आपण दॅट रिमूव्ह केलेला आहे का? नाही. मग इफ ओनली जेव्हा वापरतो तेव्हा दॅट रिमूव्ह करायचा आहे आणि आय वेअर अ गार्डनर फक्त दॅट रिमूव्ह करायचं आहे इफ ओनली वापरताना. बाकी वाक्य जसेच्या तसं लिहायचे आणि एक्सक्लेमेशन मार्क द्यायचं आहे. मग वाक्य कसं तयार होणार? इफ ओनली आय वेअर अ बर्ड एक्सक्लेमेशन मार्क. ठीक आहे. बघा काही आता अजून एक्झाम्पल्स तुमच्या प्रॅक्टिससाठी सॉल्व केलेले आहेत. चला तर मग ते आपण पटापट सॉल्व करूया. आता तुम्हाला इझी झालेलं असेल. तुम्ही ही व्हिडिओ जर व्यवस्थित केअरफुली ऐकली तर तुम्हाला मेक इट एक्सक्लेमेटरी किंवा मेक इट असर्टिव्ह हे सेंटेन्सेस तयार करायला काही अडचण येणार नाही, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. पहिलं वाक्य बघूया. आय एम व्हेरी लकी. आता ह्या वाक्यामध्ये आर्टिकल नाही आहे. मग वाक्याची सुरुवात आपण कशाने करणार? आर्टिकल नसलं तर हाऊने करायची आहे. मग बघा हाऊ, आता लकी ॲडजेक्टिव्ह घेतला लकी आय ॲम. सॉरी इथं आय राहिलेला आहे, सब्जेक्ट राहिलेला आहे. मग हाऊ लकी आय ॲम. दुसरं सेंटेन्स बघूया. माय ग्रँडमदर वॉज व्हेरी क्लेवर वुमन. आता ह्या सेंटेन्समध्ये आधी आर्टिकल आहे का ते बघून घ्यायचं आहे. आर्टिकल आहे, ए आर्टिकल आहे. ठीक आहे. मग जेव्हा असर्टिव्ह सेंटेन्समध्ये आर्टिकल असेल तेव्हा आपण वाक्याची सुरुवात ही वॉटने करायची असते. मग वॉटने सुरुवात केली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय घ्यायचं आहे आपल्याला? ॲडजेक्टिव्ह घ्यायचं आहे. ॲडजेक्टिव्ह काय आहे? क्लेवर. क्लेवर घेतला. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला नाऊन. नाऊन काय याच्यात? वुमन. त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे. सब्जेक्ट काय इथं? माय ग्रँडमदर. माय ग्रँडमदर घेतलं. त्याच्यानंतर वर्ब घ्यायचं आहे. वर्ब आहे वॉज आणि एक्सक्लेमेशन मार्क. ठीक आहे. मग वाक्य कसं तयार होणार? व्हॉट क्लेवर वुमन माय ग्रँडमदर वॉज. ठीक आहे. आता तिसरं सेंटेन्स बघूया. आय वॉज व्हेरी सॅड अँड डिजेक्टेड. बघा आता ह्या वाक्यामध्ये आर्टिकल नाही आहे. मग वाक्याची सुरुवात ही हाऊने करायची आहे. मग हाऊ सॅड अँड डिजेक्टेड आय वॉज एक्सक्लेमेशन मार्क. मग वाक्य कसं तयार होणार? हाऊ सॅड अँड डिजेक्टेड आय वॉज एक्सक्लेमेशन मार्क. बघा चौथं वाक्य बघूया. ही इज अ व्हेरी ब्रिलियंट बॉय. ही इज अ व्हेरी ब्रिलियंट बॉय. आता वाक्यात आहे आर्टिकल ए. मग वाक्याची सुरुवाती कशाने करायची आहे? वॉटने. मग आता वॉट घेतला. त्याच्यानंतर आर्टिकल घेतला ए. आता ह्या वाक्यात ॲडजेक्टिव्ह काय आहे? ब्रिलियंट. वॉट ब्रिलियंट. त्याच्यानंतर घेतला नाऊन. नाऊन काय आहे? बॉय. वाक्यात सब्जेक्ट काय आहे? ही आणि वर्ब आहे इज आणि नंतर एक्सक्लेमेशन मार्क. मग वाक्य कसं तयार होणार? व्हॉट अ ब्रिलियंट बॉय ही इज एक्सक्लेमेशन मार्क. बघा आता पाचवं सेंटेन्स बघूया. आय विश दॅट आय वेअर अ रोज फ्लावर. बघा आता मी तुम्हाला सांगितलं आहे आय विश जेव्हा वाक्यात असेल तेव्हा आपण ओने सुरुवात करायची असते किंवा उलने सुरुवात करायची असते किंवा इफ ओनलीने सुरुवात आपण वाक्याची करायची असते. जेव्हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तयार करायचं असेल तेव्हा. बघा ओ आय विश काढून टाकलं, रिमूव्ह केला आय विश. त्याच्यानंतर दॅट उरलेलं वाक्य जसं तसं आय वेअर अ रोज फ्लावर एक्सक्लेमेशन मार्क. आता उल्ड वापरून बघूया. उल्ड घेतला, आय विश काढून टाकला. त्याच्यानंतर उल्ड हा वर्ड घेतलेला आहे. त्याच्यानंतर दॅट आय वेअर अ रोज फ्लावर एक्सक्लेमेशन मार्क. आता इफ ओनली वापरायचं आहे. आय विश काढून टाकलं, आपण काय वापरला? इफ ओनली. आणि वाक्यातला दॅटसुद्धा आपण काढून टाकलेला आहे. आय वेअर अ रोज फ्लावर. वाक्य कसं तयार होणार? इफ ओनली आय वेअर अ रोज फ्लावर एक्सक्लेमेशन मार्क.